हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ स्पेशली ज्यांच्या स्किनवर ॲक्ने प्रोन आहेत किंवा ॲक्ने पिंपलचे दागधब्बे आहेत, आपल्या फेसवर इथे इथे भरपूर ॲक्ने होत असतात, त्याचे दागसुद्धा सोडतात किंवा आपल्या स्किन काळी झालेली आहे, काळवटलेली आहे, टॅन झालेला आहे किंवा आपल्या फेसवरती एक ग्लो हवा आहे, त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। दिवाळी आलेली आहे, दसरा आलेला आहे, नवरात्र आलेली आहे, आपण भरपूरसे रिव्ह्यू चेक करत असतो आपल्या फेसवर ग्लो येण्यासाठी किंवा आपला फेस एक ग्लो आपल्या फेसवर ग्लो आलेला पाहिजे किंवा नवरात्र दिवाळीत आपण इकडे तिकडे फिरायला जातो, माताचं दर्शन करायला जातो, दिवाळीमध्ये घरी पाहुणे येतात किंवा आपण कुठे बाहेर जातो, त्यासाठी कसं ना आपल्या फेसवर एक ग्लो हवा असतो, त्यासाठी आपण नवीन नवीन रिव्ह्यू चेक करत असतो, होममेड रेमेडीज करत असतो किंवा भरपूरसे कोणते कॉस्मेटिक यूज करत असतो, काही यूज करत असतो, त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आहे पिलिग्राम 10% नायसिनामाइड फेस सिरम। याआधी नायसिनामाइड फेस सिरम यूज केले असेल तर खूप छान, नाही केले असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे की हे फेस सिरम कशासाठी यूज करायचं आहे, कोणत्या स्किन टोननी यूज करायचं आहे, याचे फायदे काय, नुकसान काय, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे। जर पहिल्यांदा यूज करत असेल तर यात पुन्हा 5% नायसिनामाइडसुद्धा येते, आपण ते सुद्धा यूज करू शकतो। आणि पहिल्यांदा जर यूज करायचं आहे तर टेस्टर साईज घ्या, म्हणजे छोटं साईज परचेस करा, पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। काय असतं ना, कोणतंही प्रोडक्ट असो, कोणतेही स्किन केअर असो, मी भरपूर स्किन केअर रिव्ह्यू शेअर करत असते आणि जर तुम्हाला स्किन केअरमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपली स्किन छान ठेवायची असते, होममेड रेमेडी असो किंवा कोणती स्किन केअर असो, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूरसे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ शेअर करणार, नवीन आहेत, भरपूर क्रीम्स आहेत अवेलेबल, सर्व काही शेअर करणार, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। आता आहे पिलिग्राम 10% नायसिनामाइड। नायसिनामाइड यूज केलं असेल किंवा नायसिनामाइडचे फायदे काय। नायसिनामाइड आपल्या फेसवरचे जे ओपन पोर्स, भरपूर लोकांना ओपन पोर्सची प्रॉब्लेम असते। आता ओपन पोर्स काय सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती असेल, स्किन केअरमध्ये ओपन पोर्स असतात आणि ओपन पोर्समुळे आपल्या फेसवर ॲक्ने होत असतात किंवा पिंपल्स जे म्हणतात तुम्ही ते होत असते। कारण काय असतं ना, जे हे असते ओपन पोर्स असते त्यात गंदगी, धूळ, माती ते जात असते आणि ते पूर्ण क्लीनअप होत नसते, त्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स होत असते। ऑइल सोडते, ॲक्ने म्हणजे जे ओपन पोर्स असते ते ऑइल सोडते, त्यामुळे ॲक्नेचे म्हणजे पिंपल्सचे वगैरे प्रॉब्लेम होत असते। हे क्लोज करण्यासाठी आपल्याला भरपूर आपण रेमेडीजसुद्धा, होममेड रेमेडीजसुद्धा ट्राय करत असतो, पण कोणतेही म्हणजे काही असे ते इन्स्टंट होत नाही, त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागतं। फेस असो, अभ्यास असो, सर्व काही असो, काहीतरी आपल्याला मेहनत करावं लागतं किंवा त्यावर वर्क करावं लागतं, त्यानंतरच त्याच्यावर इफेक्ट मिळत असतात। आता हे पिलिग्राम 10% नायसिनामाइड फेस सिरम, नायसिनामाइड हेच वर्क करत असते। नायसिनामाइड जे आहे ते आपल्या ओपन पोर्सवर वर्क करते, आपल्या ओपन पोर्सला क्लीन करते आणि क्लोज करण्याचं काम करत असते नायसिनामाइड। त्यासाठी नायसिनामाइड यात ना 10% नायसिनामाइड ॲड ऑन आहे, 10% नायसिनामाइड। त्यानंतर एक कोरियन व्हाईट लोटस आहे, त्यानंतर आहे झिंक पीसीए आहे, त्यानंतर सायसिलिक ॲसिडसुद्धा आहे। सायसिलिक ॲसिडसुद्धा ओपन पोर्सवर किंवा ॲक्ने प्रोन स्किनसाठी यूज केलेला जाते। ह्यासारखे इन्ग्रेडियंट्सनी हे प्रोडक्ट बनल्या गेलेलं आहे। याचं काम जे आहे ते आपल्या फेसवरचे डर्ट, गंदगी कमी करते, आपल्या फेसला ग्लो देण्याचं काम करते आणि ग्लो देण्यासोबत आपली स्किन व्हाईटनिंग करण्यासाठी किंवा ॲक्ने प्रोनचे दागधब्बे कमी करण्यासाठी हे फेस सिरम यूज केले जाते। जर आपल्या फेसवर हलकेसे दागधब्बे असतील किंवा ॲक्ने प्रोन सोडलेले आहे, ॲक्नेचे इथे दागधब्बे आहे, तर हे सिरम तुम्ही यूज करून बघू शकता। पण आता तुम्ही म्हणाल इन्स्टंट वर्क करणार नाही, सध्या आपल्याला 1 ते 1.5 महिना 2 महिने वेट करावा लागतो। कोणतंही प्रोडक्ट यूज करा, स्किन व्हाईटनिंगसाठी करा किंवा ॲक्ने प्रोनसाठी करा किंवा मेलाझ्मा, कोणतेही प्रोडक्ट ज्यावेळेस आपण यूज करत असतो ना, त्याला पेशन्स ठेवूनच यूज करावं लागतं, काही दिवस यूज करून बघावं लागतं। सर्वात आधी आहे पॅच टेस्ट,
पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. याआधी तुम्ही नायसिनामाइड सिरम यूज केलं असेल तर काही हरकत नाही, तुमच्या फेसवर ते सूट होत असेल. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कोणते इन्ग्रेडियंट सूट होते किंवा कोणते इन्ग्रेडियंट सूट होत नाही, त्यासाठी ते आपल्याला माहिती असणं आवश्यक असते. हे जे फेस सिरम आहे यात फुल इन्ग्रेडियंट्स डिटेल मेन्शन केले गेले आहे. पॅकेजिंगवर पूर्ण इन्ग्रेडियंट्स मेन्शन केले गेलेले आहे. वाचून घ्यायचे, बघून घ्यायचं. कुणी रिव्ह्यू दिलेला आहे तर डायरेक्ट आपल्या फेसवर यूज करायचं नाही. तिने यूज करून दाखला किंवा तिच्या फेसवर सूट झालं तर मला सूट होणार यावर जायचं नाही. सर्वात आधी पॅच टेस्ट करायचं. पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. इथे 2-3 दिवस 4 दिवस यूज करून बघा. काही इरिटेशन किंवा खाजवणं किंवा कोणती प्रॉब्लेम नसेल तर कंटिन्यू करा. सर्व काही प्रोडक्ट सर्व काही स्किनसाठी बनलेल्या नसते. तसं तर हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. ड्राय स्किन, नॉर्मल स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ऑइली स्किन, सर्व स्किनवाले हे प्रोडक्ट यूज करू शकता. काही हरकत नाही. पण काही हरकत नाही म्हटल्यावर जर आपल्यावर तेच बाजू आली की काही प्रॉब्लेम झाले, त्यासाठी पॅच टेस्ट करा. पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं असते. पॅच टेस्ट झाल्यानंतरच ते कंटिन्यू करा. जर आपण 2 महिने 1.5 महिना आपण कंटिन्यू करू तर हलकेसे आपल्या स्किनवरचे दागधब्बे कमी होतील. हलके प्रमाणात दागधब्बे कमी होतील. स्लोली वर्क करेल. असं नाही म्हणत की मी फास्ट वर्क करेल. स्लोली वर्क करेल. हळूहळू आपली स्किनना एक ग्लो देईल. आपल्या स्किनवर एक ग्लो येते. आपले दागधब्बे जे इथं होतात, पिंपलचे दाग जे सोडून जातात ते हलक्या प्रमाणात कमी होतात दिसतील. आपल्यालाच ते दिसेल. आणि हलके तुम्ही नेहमी यूज करा. एकदा यूज करा. सर्वात पहिले नाईटला यूज करा. जे काही असतं सर्वात पहिले एकदा यूज करून. तसं हे नाईट किंवा डे असं म्हटलेलं नाही. गर्ल्स किंवा बॉईज असं नाही. गर्ल्स पण यूज करू शकता, बॉईज पण यूज करू शकता. आणि सर्वच जण 18+ कोणीही यूज करा. सर्वात आधी नाईटला यूज करा. नाईटला यूज करण्यासाठी काय करायचं, आपल्याला फेस वॉश करायचं आहे. कोणतंही प्रोडक्ट यूज करण्याच्या पहिले आपल्याला फेस क्लीन करणं आवश्यक असते. फेस क्लीन झाल्यानंतर फेस ड्राय करायचा आहे. 4 ते 5 ड्रॉप्स घ्यायचे आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ते फेसवर ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब करून घ्या आणि ओव्हरनाईट राहू द्या. आणि जर काही दिवस एक टाईम यूज करायचं, एक टाईम यूज केल्यानंतर त्याचे इफेक्ट आपल्याला दिसेल किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्या फेसवर ते सूट होत आहे. त्यानंतर आपल्याला डेला सुद्धा यूज करायचं आहे. डे आणि नाईट असं दोन्हीदा यूज करा. डेला यूज करण्यासाठी सुद्धा तेच फेस वॉश करायचा. फेस वॉश केल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन नक्की यूज करायची आहे. अशा प्रकारचे कोणतेही ॲक्टिव्ह जर आपण फेसवर यूज करत असतो ना, त्यामुळे आपली स्किन थोडीशी इरिटेट होते किंवा थोडं स्किनमध्ये प्रॉब्लेम्स होत असतात. त्यासाठी सनस्क्रीन यूज करणं, कारण टॅन झालं की आपली स्किन अजून पुन्हा त्याच यात आली नाही पाहिजे, म्हणून सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन यूज करा आणि रेग्युलर फॉलो करा. डे आणि नाईटला करा. फेस वॉश करा, सनस्क्रीन यूज करा, सिरम यूज करा. त्यानंतर बाकीचे स्किन केअर तुम्ही जे काही आहे ते करू शकता ॲब्झॉर्ब झाल्यानंतर. पण सनस्क्रीन डेला नक्की यूज करा. फेस सिरम छान आहे. यूज केल्यानंतरच त्याचे फायदे आपल्याला दिसतील. म्हणजे यूज करून बघावं लागेल. ते तुम्हाला काही दिवस यूज करावं लागेल. त्याचे फायदे आपल्या फेसवर घ्यावे लागेल. ते कसं आहे, काय आहे, आणि त्यानंतर त्याचे फायदे खरंच दिसतील. आणि माझी स्किन ड्राय आहे, त्यासाठी मी फेस सिरम यूज केलेलं होतं. म्हणजे माझी स्किन ड्राय आहे, मला नायसिनामाइड किंवा मॉइश्चराइज स्किन हवी होती. आणि नायसिनामाइड एक असं आहे की आपल्या फेसला एक ग्लोसुद्धा देत असते, पोर्स क्लोजसुद्धा करत असते आणि आपल्या फेसला ड्राय होऊ देत नाही. त्यासाठी मी नायसिनामाइड फेस सिरम यूज करते. मी फक्त एकदा यूज करते नाईटला. जर आपल्या फेसवर दागधब्बे असतील, ॲक्ने प्रोनचे दागधब्बे असतील, ओपन पोर्सची प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 2दा यूज करा. रेग्युलर कंटिन्यू यूज करा. यूज करून बघा आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की काही फायदे झाले की नुकसान झाले. आता आपण म्हणाल की डायरेक्ट आपला फेस पूर्ण क्लीन करायचं आहे किंवा पूर्ण कमी झालेलं आहे, तर ते कधी काय असतं ना, आपल्या स्किनची प्रॉब्लेम असते. आपल्या स्किनवर जे ॲक्ने आहेत, प्रोन आहेत, ते ॲक्ने पिंपल जे आहेत ना ते असतात, ते हळूहळू जातात. सर्वांना कोणती स्किन ऑइली स्किनमुळे खूप काही आपल्या खाण्यात सुद्धा आपल्याला काही पाळावं लागते. खानपानसुद्धा आपल्याला कमी जास्त करावं लागते. आणि खूप जास्त असेल तर डॉक्टर ट्रीटमेंट करावं लागते. मग कोणतेही रिव्ह्यू बघून किंवा कोणतेही काही करून काही होणार नाही. मग अति असेल तर डॉक्टर ट्रीटमेंट करा. थोडंफार असेल तर यूज करून बघा. घरगुती उपाय करून बघा. खूप छान आहे. छान सिरम यूज केल्यानंतरच त्याचे फायदे आपल्याला समजतील. आता हे सिरम घ्यायचं कुठं, ऑनलाईन बघा. ऑनलाईन तुम्हाला खूप आरामात अवेलेबल मिळेल. टेस्टर साईज घ्या. टेस्टर साईजच घ्यायचा. सर्वात पहिले छोटा साईज घ्यायचा. पहिल्यांदा यूज करत असेल तर टेस्टर साईज घ्या. पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा. डायरेक्ट यूज करू नका. आणि ओपन पोर्स दागधब्बे असेल तर तुम्ही आरामात यूज करून बघा.
पेशन्स ठेवा, हळूहळू यूज करा, खूप काही कमी होईल आणि भरपूर काही मी रिव्ह्यूमध्ये शेअर केलेलं आहे, भरपूर काही सांगितले आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही एंडपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.